आई कुठं काय करते या प्रसिद्ध मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच्या सुनेनं एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयाची लाच मागताना तिला पकडलेला आहे आणि काही रक्कम घेताना त्या हिरोईनला आणि तिच्या एका मैत्रिणीला पोलिसांनी रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे. आता आई कुठं काय करते ही मालिका प्रसिद्ध झाली होती, घराघरामध्ये पोहोचलेली होती आणि त्यामध्ये जी मुख्य अभिनेत्री होती त्या अभिनेत्रीची सूनच अशा पद्धतीनं निघाल्यामुळं सगळीकडं याच बातमीची चर्चा आहे आणि मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये राहणारी हेमलता पाटकर नावाची एक महिला अभिनेत्री आहे. तिची जी सासू आहे ती सासू आई कुठं काय करते या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होती. तर या हेमलता पाटकरची अजून एक मैत्रीण होती, ती सांताक्रूज या परिसरामध्ये राहत होती. अमरीन असं तिचं नाव होतं. मग या दोघी जणी एक दिवस 23 नोव्हेंबर 2025 एका पार्टीमध्ये, एका बिल्डरचा पार्टी होती, त्या बिल्डरच्या पार्टीमध्ये या दोन महिला गेल्या होत्या आणि त्या पार्टीमध्ये लेझर लाईटमुळं एका व्यक्तीसोबत, एका बिल्डरच्या मुलासोबत या दोन महिलांचा त्या ठिकाणी वाद झाला. वाद एवढा मोठ्या प्रमाणात झाला की त्या ठिकाणी हाणामारी सुद्धा झाली. मग हे जे प्रकरण आहे ते जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेलं आणि पोलीस ठाण्यामध्ये या दोनही महिलांनी एका बिल्डरच्या पोराविरोधात रीतसर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. कारण की पार्टीमध्ये अशा अशा पद्धतीनं घडलं आहे असं त्या महिलांनी तक्रारीमध्ये सांगितलं होतं. मग पोलिसांनी हे सगळं प्रकरण गांभीर्यानं घेऊन त्या दोनही महिलांची तक्रार घेऊन तो जो आरोपी तरुण आहे बिल्डरचं पोरग त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करून म्हणजे त्याच्यावर रीतसर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई सुद्धा केली होती. मग त्याच्यावर कारवाई सुरू असल्यामुळं तो जो बिल्डर आहे तो मोठ्या प्रमाणात परेशान झाला होता. काय करावं काय नाही हे त्याला समजत नव्हतं. म्हणून त्यानं या दोन महिलांना विश्वासात घेतलं आणि सांगितलं हे प्रकरण मिटून टाका, त्यानं तुमच्यावर खरंच अशा पद्धतीनं केला आहे का, काय आला का, म्हणून तो बिल्डर मध्यस्थी करत होता. परंतु ती जी दिलेली तक्रार आहे ती तक्रार वापस घेण्यासाठी या दोन महिलांनी त्या बिल्डरकडून 10 कोटी रुपयाची लाच म्हणजे खंडणी मागितली होती. 10 कोटी रुपये दिले तर आम्ही हे प्रकरण मिटून टाकू असं थेट सेटलमेंट करण्याचं त्या बिल्डरला सांगितलं होतं. मग काही लोकांनी मध्यस्थी केली. 10 कोटी रुपये तो देणार नाही, पण मात्र 5,50,00,000 रुपयाची रक्कम देईल, तडजोड करा, हे प्रकरण इथंच मिटवा असं त्या ठिकाणी बिल्डरकडून सांगण्यात आलं. मग या दोन महिला त्या ठिकाणी ती रक्कम घ्यायला तयार झाल्या, पण मात्र यांची रक्कम घ्यायला तयार होऊन सुद्धा हे अजूनही त्या ठिकाणी परेशान करत होत्या, त्या बिल्डरला बेजार करत होत्या. म्हणून तो बिल्डर मोठ्या प्रमाणात वैतागला होता. त्यानं काय केलं, तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्यानं सांगितलं की या दोन महिला खंडणी मागत आहेत आणि गुन्हा मागे घेण्याचं सांगत आहेत. मग पोलिसांनी सुद्धा सापळा रचला, त्या बिल्डर सोबत त्या ठिकाणी गेले आणि त्या महिलेला काही रक्कम त्या ठिकाणी दिली आणि पोलिसांनी रंगेहात पकडलं आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यांना न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे. बघा, मनोरंजन विश्वामध्ये सुद्धा प्रसिद्ध असणाऱ्या महिला सुद्धा कशा पद्धतीनं करतात, खोट्या पद्धतीची तक्रार दाखल करतात आणि लोकांकडून पैसे वकळण्याचं काम करतात. अशा पद्धतीच्या कमेंट अनेक जणांनी केल्या आहेत. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.